नमस्कार. मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहतात बुलंद, निर्भीड आवाज जनतेचा. खरं तर आपण म्हणजे आज ज्या विषयावर चर्चा करणार आहोत त्यात चर्चा करण्यासारखे असे काही नाही. म्हणजे काय तर तेच ते आणि तेच ते असा हा सगळा प्रकार आहे. देशातल्या कोणत्याही घराणेशाहीवर आधारित राजकीय पक्षात जे काही होत असते तेच झाले आहे. म्हणजे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पक्ष त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्याकडे असतो. म्हणजे एक गट असतो. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेचा एक गट त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांच्याकडे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस म्हणविल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य पातळीवरील पक्षाच्या दोन गटापैकी एक गट जो अजितदादा पवारांचा आहे, तर त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे एक तुकडा आला आणि दुसरा तुकडा अर्थात संस्थापक शरद पवार यांच्या मालकीचा आहे, तो आहेच. आता यात लपवण्यासारखे काही नाही, लाजण्यासारखे तर अजिबात काही नाही आणि ते त्यांनाही मान्य आहे. म्हणजे राष्ट्रवादी म्हणजे काँग्रेस, पवार काँग्रेस हे आता क्लिअर आहे. त्यामुळे अजितदादांकडे असलेल्या राष्ट्रवादीच्या तुकड्याची मालकी त्यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार या त्यांच्या पत्नीकडे आली. म्हणजे ते येणारच होती आणि तसेच झाले. म्हणजे काय तर दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या खांदेपालटाचे वारे जोरात वाहू लागले आहे. त्यातून वाऱ्याची दिशा आपल्या लक्षात येते. नव्या मालकांना जुन्या मालकांची काही माणसं लोडण्यासारखी वाटू लागतात आणि त्यात असं गैरही काही नाही. म्हणजे सुनेत्राताईंना असं वाटणारच ना. आता दादांचे खासमखास कार्यकर्ते रुपालीताई कशी आवडणार आता त्यांना? तिला हकललेच ना शेवटी. आता प्रफुल्ल पटेल हे दुसरं एक व्यक्तिमत्व, ते शरद पवारांपासून ध्रुवासारख्या एका आढळस्थानी आहेत, कार्याध्यक्ष आहेत म्हणे पक्षाचे. म्हणजे राष्ट्रवादी जेव्हा शरद पवारांच्या मालकीची होती, एकच मालक होत आहे तेव्हाही, आणि आताही त्यांच्यातला बराच मोठा माल घेऊन दादा बाजूला झाले तेव्हाही पटेलांच्या स्थानाला कोणी हात लावलेला नव्हता. आता कालच आपल्या सुप्रियाताई म्हणजे सुप्रिया सुळे सांगत होत्याच ना की प्रफुल्लभाईंचं नाव नेहमी साहेबानंतर असायचं, त्याच्यानंतर मग अन्य नेते, मी वगैरे वगैरे, असं कालच त्या सांगत होत्या. म्हणजे हाताच्या कंकणाला आरसा कशाला हो? तर सुनेत्रा पवार यांनी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना त्यांच्या जबाबदारीतून मुक्त केले अशी एक वंदता आहे. म्हणजे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नुकतीच नव्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे. आता या नव्या रचनेमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या अजितदादांच्या काळातील दिग्गज नेत्यांच्या नावासमोर कोणतेही पद नमूद करण्यात आलेले नाही. त्यामुळे गरमागरम चर्चा सध्या सुरू आहे. त्यांची म्हणजे पटेल आणि तटकरे यांची पक्षातील ताकद आता पूर्णपणे कमी झाल्याचीच पक्ष पातळीवर चर्चा आहे. पक्षाच्या सर्वोच्चपदी फेब्रुवारी महिन्यामध्ये विराजमान झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी 10 मार्चला केंद्रीय निवडणूक आयोगाला एक माहितीदर्शक पत्र पाठवले होते. त्या पत्रातून खऱ्या अर्थाने
पक्षांतर्गत वादाची ठिणगी पडल्याचे दिसत होते. कारण या पत्रामध्ये या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या पदाचा उल्लेखच नव्हता. पक्षाकडून यावर कोणतेही स्पष्टीकरणही दिलेले नव्हते. अखेर या वादावर पडदा पडला. कसा पडला? पण पडला. आणि पक्षाची अंतिम रूपरेखा ठरविण्यासाठी 29 एप्रिल रोजी एक सुधारित यादी आयोगाकडे पाठवण्यात आली. नुकतेच 11 मेला आयोगाच्या म्हणजे निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर ती प्रसिद्ध झाली. आता या 3 पानी दस्तावेजामधून या संपूर्ण खांदेपालटावर मोहर उठवण्यात आलेली आहे. या नव्या संरचनेत पक्षाच्या जुन्या चेहऱ्यांना म्हणजे युवा चेहऱ्यांना अधिक पसंती दिल्याचे दिसते. आता म्हणजे सुनेत्रा पवार यांची दोन्ही मुलं तरुण आहेत, त्यामुळे तसे करणे क्रमप्राप्तच होते. स्वतः सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तर कोषाध्यक्ष या पदावर शिवाजीराव गर्जे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे त्या दस्तावेजामध्ये म्हटलं आहे. आता गर्जेंनीच पटेल तटकरे यांची गरज संपवली होती ना 10 मार्चला. म्हणजे अलगद त्यांनी असा पेन चालवला की बस रे बस. हे माजी सनदी अधिकारी आहेत आणि त्यांना त्यांचे बक्षीस मिळणार होते, ते मिळाले. लक्षवेधी बाब म्हणजे पार्थ पटेल आणि सुबोध मोहिते आपले म्हणजे शिवसेनेचे खासदार होते एकेकाळी, यांना राष्ट्रीय सरचिटणीसपदी अशी महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता जय पवार सुद्धा राष्ट्रीय सचिव असणार आहेत. त्यांच्या जोडीला म्हणजे अविनाश आदिक आहेत, सना मलिक आहे, धीरज शर्मा आहे, संजय प्रजापती, राणा रणवीर सिंग, डॉक्टर रमनप्रीत सिंग, धनंजय शर्मा आणि डॉक्टर अभिषेक बोके या नेत्यांचीही राष्ट्रीय सचिव म्हणून वर्णी लावण्यात आलेली आहे. बरं, पक्षाच्या एकूण ज्या 22 सदस्यीय राष्ट्रीय कार्यकारिणी आहे त्यामध्ये सुद्धा पार्थ पवार आणि जय पवार यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि त्यात गैर काही नाही, त्यांचाच पक्ष येतो. आणि दुसरीकडे याच कार्यकारिणीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे केवळ सदस्य म्हणून अस्तित्व टिकून ठेवल्याचे दिसते. त्यांच्या नावापुढे कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. कोणतेही कार्यकारी अधिकार नसलेल्या जागेवर त्यांची रवानगी झाल्याने पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षात युवा फळीने बाजी मारल्याचे चित्र दिसते आहे. या निमित्तानं सुनील तटकरे यांच्या भवितव्याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. पक्षात झालेले हे फेरबदल आणि युवा पिढीकडे सोपवली गेलेली जबाबदारी भविष्यात म्हणजे पक्षाच्या विस्तारासाठी कदाचित महत्त्वाची ठरू शकते. परंतु असे असले तरी जुन्या आणि अनुभवी नेत्यांना बाजूला ठेवल्यामुळे पक्षांतर्गत गटबाजी वाढेल की त्यातून संघटना अधिक मजबूत होईल हे आता काही काळानंतर अधिक स्पष्ट होत जाईल. पण घराणेशाहीवर आधारित पक्षात हे असे होत आले आहे. भविष्यात सुद्धा यापेक्षा वेगळे घडण्याची काहीही शक्यता नाही. त्यांच्या मालकीचे दुकान आहे, ते कसे चालवायचे हे शेवटी तेच ठरवणार आहेत. तर तुम्हाला काय वाटते? कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. तूर्त इतकेच. धन्यवाद.